तथा संपूर्ण सायकल देखील प्रसाद राम पाटील यांच्या वतीने सायकल आहेत, तथा वरस्पोर्ट यांच्या वतीने एक सायकल आहे. त्यामुळं आयोजन कमिटी आज एक एवढी मोठी स्पर्धा आयोजित करताना पाहायला मिळाली, त्यांचं विशेष आपण कौतुक करूयात. 5 दिवसामध्ये आपण ही रबर बॉलची स्पर्धा पाहताय. टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज बराचसा दूरवरून प्रवास करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रियांश अँड स्मरणिका 11 नौकर अलिबाग. अक्षय पाटील मोन्याचा संघ टॉस जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पाटील मोन्याला पाहते आणि समोर विश्वजित ठाकूर मोठ्याला आपण पाहणार आहात. महत्वाची मॅच. पहिला बॉल स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा उचली दिली होती, त्याचवेळी वाईड बॉल पाहायला मिळाला. दोन्ही असे खेळाडू आहेत, अनेक वेळा एकत्र खेळलेत, एकमेकांच्या विरुद्ध खेळताना देखील पाहायला मिळालेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये नेहमी चांगली कामगिरी करणारा विश्वजित तुम्हाला पाहायला मिळतोय समोर. दुसऱ्या बाजूला रायगड प्रीमियर लीगचं 4थं पर्व ज्यानं जिंकलंय असं अक्षय पाटील मोन्याला तुम्ही पाहताय. दोन मोठे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. अकुट टप्प्याचा आणखीन एक बॉल त्याच प्रकारे टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. अतिरिक्त उंची देखील पाहायला मिळाली होती. त्याचवेळी गोलंदाजांना चांगला खांद्याचा वापर देखील केला. त्यावेळी डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर खेळतात. एक मोठं बॅटल, मोठी मॅच. अकुट टप्प्याचा बॉल, फटका फसला विश्वजितचा. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येतील, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला. त्याचवेळी 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. चांगला प्रयत्न होता. विश्वजीच्या समोर थोडीशी अकुट टप्प्याचे चेंडू टाकायचे आहेत, बॅटच्या रेंज पासून थोडीशी दूर ठेवायचे आहेत. हा प्रयत्न मोन्याने केला. त्यामुळे दोन्ही मोठे खेळाडू आहेत. मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताना आपण त्यांना नेहमी पाहिलं. समोर विश्वजित आहे, मागील सामन्याचा सामनावीर, आणि ती ह्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करायला लागणार आहे. अकुट टप्प्याचा बॉल बॅटच्या राडारमध्ये आलाय. वाईट डिश लॉंग ऑनच्या डोक्यावर विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून हा पहिला षटकार. मोठा फटका कन्वर्ट केलाय विश्वजित ठाकूरनं. आणखीन एक लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. मोठे ऑन फायर. दोन चेंडू आणि 2 मोठे फटके, 15 धावा. संघ जाऊन पोहोचलाय 15च्या घरात. आज मोठ्यानं गोलंदाजी देखील चांगली केली. 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. मागील सामन्यामध्ये 5 धावा फक्त खर्च केल्या. बामणडुंगरी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. आणि या मॅच मध्ये मोन्याच्या विरुद्ध 2 मोठे फटके. या बेलचा बॉल बॅटला ब्रश झाला होता. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. आज अलिबागचे संपूर्ण खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये अक्षय पाटील असेल, अलिबागच्या खेळाडूंना आज तुम्ही उरण तालुक्यामध्ये पाहता. यावेळचा बॉल टीप एक्स्ट्रा रिझन मध्ये क्लास जरूर पाहायला मिळाला, पण यावेळी झेल टिपल्या क्षेत्ररक्षकानं. अक्षय ठाकूरची मिळवले विकेट. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिला झटका लागलाय. गेम चेंजर कॅच कोणी घेतली. महत्वाचा झेल. शेवटच्या बॉलवर अजय ठाकूरची महत्वाची विकेट मिळवली. क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागले गेले. त्या दिघोडी संघाच्या 16 पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही आयुष कोहलीला पाहता. नवीन बॅट्समन देखील दाखल झाला. नवीन गोलंदाज आशिकेश येताना पाहायला मिळतात. आशिकेश दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर अखिलेश दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. फुल टॉस बॉल त्याला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमा पार. मोठ्याच्या बॅटमधून हा 3रा षटकार.
फुलटॉस बॉल त्याला पनिश केलंय. मिड विकेट एरियामध्ये मिळाला गेला धाबा 6. विश्वजित ठाकूर एकटा खेळतोय. 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कमालीचं स्टार्ट करून दिले त्यानं दिघोडी संघासाठी. महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळेल का? लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे मिळतील धावा आणखीन 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वर संघ जाऊन पोहोचला. दिघोडे संघ म्हणत असेल विश्वजित अजून काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहू द्या. आणखीन एक सलग तिसरा षटकार विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. 3 बॉल 3 षटकार. चेंडूवर 3 षटकार विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 5 षटकार ठोकलेत विश्वजित ठाकूरनं. मागील मॅच मध्ये मोठी कामगिरी करू शकणार नाहीये. महत्वाची त्यानं गोलंदाजी मागील सामन्यामध्ये केले, पण या मॅच मध्ये तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये विश्वाला गवसणी घालणारा खेळाडू विश्वजित ठाकूर क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय. 34 धावा आपल्याला लागले गेल्यात. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 5 षटकार देखील पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल 4 चेंडू 4 षटकार सलग विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. बॉल येताना देखील पाहायला मिळतात. मॅच बॉल येताना पाहायला मिळतात. 4 बॉलवर 4 षटकार आलेत विश्वजित ठाकूर. जवळजवळ 4 षटकारामधून 3 बॉल गहालच झालेत. लांब लचक षटकार विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 40 धावा झाल्यात. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पॅरेलल जमीनला समान. 5 बॉल 5 षटकार विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. त्रेचाळीस धावा धावपडला लागले गेल्यात. 5 चेंडू मध्ये 5 सलग षटकार. 6 बॉल 6वा षटकार पाहायला मिळणार का? वैयक्तिक 45 वर खेळतोय विश्वजित ठाकूर. अर्धशतक देखील पाहायला मिळणार का? अखूट टप्प्याचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय. पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून गेला. चौकार त्यांना पाहायला मिळालाय. इथून मिळाल्या जातील त्या 4 धावा. संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 50च्या घरात. 50 धावा धावपडला लागले गेल्यात. हवा बॉल देखील षटकाराचाच होता. बरीच प्रेक्षक हेच म्हणतात की हाही बॉलवर षटकार आलाच असता, पण विश्वजितनं मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गेलाच नाही. त्यानं फक्त ढकलून दिलं बॉलला, कारण हा अकूट टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट पद्धतीचा बॉल होता. सहज फटका आला असं विश्वजित सांगतोय. पण नेहमीच सन्मान देत असतो तो गोलंदाजांवर. 6 बॉलवर 6 षटकार मारायचे नाहीयेत, त्यामुळं हलक्यातून त्यानं खेळून दिला होता हा बॉल. 50 धावा दिल्यात. वैयक्तिक नॉट आउट विश्वजित आज 49 वर खेळतोय. आयुष्य समोर पहिलाच बॉल. पॉइंट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत, पण मिळतील धावा 4. तेजसच्या पहिल्याच बॉलवर स्वागत केलं आयुषनं. मिळायला गेलं धावा 4. चोपन्न धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये विश्वजित 49 वर खेळतात. आयुषनं आलेल्या चौकारानं स्टार्ट करून दिला. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय तेजसचं, त्यामुळे संघ जाऊन पोहोचलाय तो 54च्या घरात. 54 रन्स.
यावेळचा बॉल पुण्यामध्ये टाकलाय डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये वेगानं जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय आयुष कोहलीच्या बॅट मधून. अठ्ठावन्न धावा धावपडायला लागल्या गेल्या 58 रन्स. 58 धावा पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्या करतात दिघोडेचे खेळाडू. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. धावपडा धाबा लागले गेले त्या 64 धावा पाहायला मिळतात. 64 रन्स. षटकार आणि चौकारांची भाषा आता दिघोड्याचे खेळाडू बोलायला लागलेत. आयुष देखील षटकार चौकार ठोकतोय. आणखीन एक फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून लांब लांब आणि लांबच लांब. आणखीन एक षटकार. तर धावा झाल्यात. या स्पर्धेमध्ये 103 धावा बामणडुंगरी संघाच्या विरुद्ध टाकीगाव संघानं उभारल्या होत्या. वरसपोर्ट टाकीगाव संघ खेळत होता. आता 70 पाहायला मिळतात. तो देखील विक्रम मोडला जाईल का? कारण अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 70 धावा दापडल्या लागले गेल्यात. मागील काही चेंडूंचा जर आपण डायग्राम पाहायला गेला तर षटकार चौकार सिंगल डबल्स घेतलीच नाहीये दिघोडकरांनी. आणखीन एक फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बऱ्याच उशिरानं सिंगल रन्स आले. मोन्या देखील म्हणेल की आता थ्रो देखील खराब आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. थ्रो खराब आलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी होईल का? 72 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. बऱ्याच उशिरानं सिंगल डबल्स रन्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी असेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे पूर्वार्धामधला. संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 72च्या घरात. आज विश्वजितनं विक्रम केलाय. 5 चेंडूवर 5 षटकार. 6व्या चेंडूवर चौकार आला. त्याचा अर्धषटक अजून येणं बाकी आहे. 49 वर तो नॉट आउट खेळतोय. फुल टॉस बॉल नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडूला आता पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. आता या चेंडूवर धावा नक्की मिळणार किती? पंचांचा इशारा. षटकार. 7 धावा मिळाल्या गेल्या त्या शेवट. मागील चेंडूवर 5 धाबा आल्यात. पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. मागील चेंडूवर 5 धाबा आल्या. 77 धाबा दापडल्या लागले गेल्यात. खोलामध्ये बॉल टाकला. यावेळचा बॉल मिड विकेट एरियामध्ये खेळलाय. 1 धावेतून घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल रन्स आल्या. एकेरी धावेनिशी आता संघ धावून पोचलाय तो 78च्या घरात. अजून 1 षटक येणं बाकी आहे. प्रचंड धावा उभारलेल्या त्या वरसपोर्ट दिघोडे टीमनं. क्रीडांगणाच्या आतमध्ये आज विश्वजित ठाकूरची बॅटिंग बोलल्या पण तो 49 वर नाबाद आहे. आयुष सध्या बॅटिंग करतोय. आता घाई नाही अर्धशतकाची. मोठ्या म्हणत असेल की आणखी मोठे फटके येऊ देत. धाबा चांगल्या बनवू देत. आज कदाचित 103 धावांचा विक्रम देखील तोडीस काढतील का दिघोडेकर? कारण आज टाकीगाव संघानं बामणडुंगरी संघाच्या विरुद्ध कालच्या दिवसामध्ये 103 धावा बनवल्या होत्या आणि आता तो देखील रेकॉर्ड मोडला जाईल का? कारण आता अजूनही एक खेळाडू अजय ठाकूर बाद झालाय. पण त्यानंतर ही पार्टनरशिप किती मोठी आहे. जवळजवळ 72 धावांचं आपण म्हणूयात की पार्टनरशिपच झालंय. फुल टॉस बॉल. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय आयुष कोहलीच्या बॅटमधून लांबलचक षटकार. बॉल द्यायचा आहे का? बॉल या मॅच मध्ये आपण म्हणूयात की 1 डझन बॉल लागलेत. संचीच्या डोक्यावर जास्त टेन्शन आहे. षटकार आलाय. धावपडा धावा लागले की 84 धावा धावपडा लागले गेल्यात. यावेळचा बॉल फटका जरूर फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. झेल घेतली गेल्या. बऱ्याच उशिराने एक विकेट मिळवली गेलाय. तन्मयनं मागील चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. तन्मयच्या पण या बॉलवर विकेट देखील आलाय. बऱ्याच उशिरानं महत्वाची बॅटिंग देखील होताना पाहायला मिळाली आणि दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नॉट आउट 9 बॉल मध्ये आउट तो जरूर झाला पण 33 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली. आयुषनं चांगली त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळाली ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले. 2 चौकार पाहायला मिळाले. क्रीडांगणाच्या आतमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली.
यावेळचा बॉल पाठीमागची तिसरी चेंडू जाताना पाहायला मिळतोय. आणि आता कदाचित खेळाडू बाद झालेत. आणखी एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. आता विश्वजीतचा अर्धषटक होईल का? कारण 49 धाबांवर तो नॉस्ट्राईकला थांबलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 84 धावा पाहायला मिळतात. नवीन खेळाडू आता येताना पाहायला मिळाले. प्रितेश म्हात्रे येताना पाहायला मिळतात. डॉट बॉल आला. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच सध्या पाहायला मिळते. पहिल्या चेंडू षटकार आला पण त्यानंतर 3 चेंडू तन्मयनं डॉट फेकलेत. सर्वाधिक आपण म्हणूयात हे चांगले षटक आहे कारण 3 डॉट बॉल आलेत. यावेळचा बॉल लाऊडली अपील सुरू झालाय. सिंगल रन्स 50 करायच्या नाही आहेत आज कदाचित विश्वजीतला. अजूनही शेवटचा एक बॉलचा अजून खेळ बाकी आहे. नॉट आउट 49 वर राहिला मोठ्या. शहाऐंशी धावा धावपडला लागले गेलेत. शेवटचा बॉल फटका जरूर फसलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी प्रितेश पलटलेत. दुसरी धाव होणार नाहीये कारण चांगला थ्रो पाहायला मिळाला. नॉट आउट 49 वर विश्वजीत राहिला. आज अर्धषटक झालंच नाही. 5 चेंडूवर 5 षटकार आले आणि त्यानंतर तो नॉस्ट्राईकलाच राहिला. त्यामुळे 49 धाबात धावपटा धाबा लागले गेले. 87 धाबा आणि आता 88चं एक मोठं आव्हान ठेवलंय ते नौकार अलिबाग संघासमोर. उद्याचा लॉट पाठव संचा. लॉट पाठव उद्याचा. चला उद्याच्या दिवसामध्ये देखील महत्वाचे संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना बेलपाडा 11 बेलपाडा त्यांच्या विरुद्ध आर्यन चिर्ले. उद्या 2 आयकॉनसह ग्रामीणचे संघ खेळणार आहेत. सतीशमती गावदेवी गावठाण म्हणजे उद्या पुन्हा एकदा मोन्या खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 11 नवापाडा. त्यानंतर पुनाडे 11 पुनाडे त्यांच्या विरुद्ध महागणपती चिरनेर. त्यानंतर विठ्ठल जासई त्यांच्या विरुद्ध चॅलेंजर चिर्ले आणि वरस्फोट भूमिका चिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध TMCC बोरकार. चला वेळेवर उद्या 9:30 वाजता पहिला बॉल पडेल. आर्यन चिर्ले आणि बेलपाडा या गोष्टीकडे लक्ष असू द्या की उद्या आपल्याला पहिली मॅच स्टार्ट लवकर करावं लागणार आहे कारण उद्या आय थिंक 14 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि उद्या 10चा लॉट आहे. त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 9 वाजता रिपोर्टिंग करा. 9:30 वाजता पहिली मॅच चालू होईल. आर्यन चिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध बेलपाडा. चला विनय म्हात्रे यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. सहर्ष स्वागत करूया त्यांचं देखील. द्रोही अँड विनय 11 दिगोडी संघाचे पुरस्कार ते नेहमी पाहायला मिळतात. उरण प्रीमियर लीग मध्ये याच क्रीडांगणामध्ये ज्यांनी 28 किलोची क्रिस्टलची ट्रॉफी जिंकली अशी विनय म्हात्रे यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळालंय.
चला या दोन संघातून जो संघ जिंकेल भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या विरुद्ध त्यांना खेळायचं आहे, त्यामुळं भूमिका स्पोर्ट चिर्ले आपण वेळेवर उपस्थित राहा कारण तुम्ही सध्या संचित टकले यांची स्पर्धा खेळताय. चला मोने आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा, एक खेळाडू पाठवा तुम्ही. अक्षय पाटील स्ट्राईकला येताना पाहायला मिळाले. मोनेला तुम्ही पाहताय 88चा पाठलाग करायचा क्रीडांगणाच्या आतमध्ये असा खेळाडू दाखल झाला. अलिबाग विधानसभेतील लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे अतिशय विश्वासू खेळाडू म्हणून त्यांची वेगळी ओळख राहिल्या. आमदार चषकामध्ये ज्यांना दमदार कामगिरी करून दिली होती असा खेळाडू अक्षय पाटील मोनेला तुम्ही पाहताय. हे बाबा नाव सुमित ना, सुमित भगत. पहिल्याच बॉलवर बॅटला ब्रश झालाय बॉल आणि विश्वजित ठाकूरने झेल टिपलाय. मागील सामन्यामध्ये जो हिरो ठरला होता तो यावेळी 0 बाद. अक्षय पाटील मोन्या मैदानाच्या बाहेर. मागील सामन्याचा हिरो या मॅच मध्ये 0 बाद झालाय. मोन्या मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट आयुष कोळीने मिळवून दिलाय. संघाचा महत्वाचा खेळाडू बाद केला आणि आता क्रीडांगणाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्रतीक पाटील येताना पाहायला मिळतात. आज आयुष ज्ञानेश्वर मडवी आणि पार्थ दापोलकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे मोन्याचा. त्यामुळे सुरुवातीला म्हणालो की अक्षय पाटील अलिबागचा जरी खेळाडू असला तरी गावठाणमध्ये लोकप्रियता सर्वाधिक जास्त आहे. त्यांच्या हक्काचा खेळाडू आहे. संचित टकल्याच्या अतिशय जवळचा खेळाडू आहे पण आता तो 0 बाद झालाय. हा भूमिका चिरलेला कॉल दिलाय संचित टकले यांनी कारण भूमिका चिरले ठाऊक आहे संचित टकले यांची स्पर्धा म्हणल्यानंतर 2 धावांची पॅनल्टी घेऊन त्यांना खेळावं लागतं. त्यामुळे आता वेळेवर यावं लागणार आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. या स्पर्धेची मुख्य आयोजक संचित टकले यांची विनंती आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला वेळेवर या तुम्ही. उद्या किरण पवार अमित नाईक खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रथमेश म्हात्रेला तुम्ही पाहणार आहात. पुन्हा एकदा मोन्या येताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये भिवंडी परिसरातील आणखीन 2 खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. कदाचित उद्या देखील मोठ्याला मागणी असू शकते. आयकॉन नवापाडा संघ देखील आहे, बोरकार संघ देखील आहे. एखाद्या संघामध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळेल. यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुमित भगतचा तडाखा मिल्टी दाबाचा षटकार. महत्वाचा फोटा फटका आलाय. षटकार पाहायला मिळाला. आयुष कोळीच्या विरुद्ध तिसऱ्या बॉलवर षटकार येताना पाहायला मिळतोय. सुमित भगत जसा आला त्यानं षटकारानंच खातं ओपन केलंय. यावेळचा बॉल लगेच पलटवार केलाय. खोलामध्ये बॉल टाकला गेलाय. दीपेक स्टाकवर रिझनमध्ये शेतक्षक स्वप्नील पाहायला मिळतात ज्यांनी चेंडू पकडला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. रंगणाच्या आतमध्ये मोठे फटके जरूर येताना पाहायला मिळतात पण आपण म्हणूयात की 20ची सरासरी राखावं लागेल. 22 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवावं लागतील. विनय मात्रे दिघोड्याचे देखील आलेत आणि भूमिका चिर्ले संघाचा सार्थक देखील येताना पाहायला मिळतोय ज्यांना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. रेस देखील त्यांनी जिंकलंय आणि त्यांचं स्वागत लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकला हा षटकार. षटकारानं स्वागत केलंय सार्थकचं. मिळतील धावा 6. चौदा धावा धावपडायला लागल्या गेल्या. 14 धावा पाहायला मिळतात. प्रतीक पाटील आलेत समोर आणि प्रतीक पाटील देखील षटकार ठोकलेत. अक्षय पाटील बाद झाला असला तरी चांगले खेळाडू आहेत नौकर अलिबागमध्ये. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिला. आयुषनं वेगानं जरूर बीट केलंय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची इथे समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 14 आल्यात. त्यामुळे येणाऱ्या आणखी 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये आणखीन 74 धाबांची गरज आहे. 18 बॉल 74 धाबा. अनिकेत मोकल हेच सांगत असेल की उद्या 10 संघ खेळतात. एखादी आमच्याही संघाला एंट्री मिळू दे. कारण अनिकेत देखील 3 वेळा खेळण्यासाठी आला या क्रीडांगणामध्ये. 3 दिवस त्याला आपण पाहिलं.
त्याने देखील चांगली बॅटिंग केली. महत्त्वाचा खेळाडू आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा देखील खेळताना ते पाहायला मिळालेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन देखील अनिकेत पाहायला मिळाला. या वेळचा बॉल अजय ठाकूरचा पहिलाच पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लेग बायच परिणामी मिळाला जाईल. हे धाव मिनय म्हात्रे यांच्या वतीनं ते ज्यूस देण्यात आले. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. मागील चेंडूवर लेग बायच परिणामी मिळाली गेली ही धाव. 15 धावा धावपडला लागले गेल्यात. यावेळचा बॉल प्रतीक पाटीलच्या रडारमध्ये आला आणि त्याला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. या चेंडूवर देऊयात 8 धावा. 18 पाहायला मिळालाय. षटकार पाहायला मिळाला. 8 धावाचा तर 8ही धावा द्यायला लागल्या असं या बॉलवर, कारण एवढ्या लांब मारला होता हा फटका प्रतीक पाटीलनं. मागील चेंडूवर षटकार. या बॉलवर एक्स्ट्रा उचली पाहायला मिळाली. व्हाईट बॉल इथून जोडला जाईल. धावपडला धाबा लागले गेले. त्या 22 धावा पाहायला मिळतात. 22 रन्स धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या चांगली गोलंदाजी करायला गेला अजय ठाकूरला. समोर प्रतीक पाटील सध्या बॅटिंग करतात. यावेळचा बॉल पुण्यामध्ये टाकलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 6. आणखीन एक षटकार. षटकार आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत. अजूनही सामना हरलो नाहीयेत. नौकर अलिबागचे खेळाडू कमी नाहीयेत. प्रतीक हेच सांगतोय. पूर्वार्धामध्ये जरूर षटकार मोठ्याने मारलेत, जरूर षटकार आयुषने मारलेत, पण आम्ही देखील कमी नाही आहोत. आज बराचसा दूरवरून प्रवास अलिबाग संघाने केलाय. त्याचवेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता धावपडला धावा लागले गेल्यात. त्या 28 धावा धावपडला लागले गेल्यात. 28 रन्स, 28 धावा धावपडला लागले गेल्यात. चांगली मॅच रंगली गेल्या. हा बॉल थोडासा फिरवलाय. समोरून चेंडू टाकताना पाहायला मिळाले. त्याचवेळी समोरून चेंडूला वळण देखील दिलं गेलं. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. 28 धावा धावपडला लागले गेल्यात. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत अजय ठाकूरनं. या षटकामधील आता शेवटचा एक बॉल बाकी आहे अजय ठाकूर यांच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब. आणखीन एक षटकार. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा तब्बल 34 पाहायला मिळतात. 34 रन्स, 34 धावा लागल्या गेल्यात. अक्षय पाटील स्वस्तामध्ये जरूर बाद झालेत, पण क्रीडांगणाच्या आतमध्ये आता फटकेबाजी देखील होताना पाहायला मिळालेत. जवळजवळ एका मॅच मध्ये आपण म्हणूयात की 2 डझन बॉल लागलेत. एवढे लांब नक्की षटकार पाहायला मिळालेत. बारा बॉल आणि 54 धाबांची आणखीन गरज. 12 बॉल 54 धाबा. गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित ठाकूर आलेत. मोठ्याला आपण आता गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. नेहमीच वेगाने गोलंदाजी करणारा हा कर्णधार रायगड प्रीमियर लीगच्या सर्वाधिक जास्त पर्व जिंकणारा खेळाडू आहे. रायगडचा हार्दिक पांड्या म्हणजे ज्याची एक वेगवेगळी ओळख राहिली आहे. अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणारा विश्वजितला तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. या क्रीडांगणामध्ये विनोदपूर गावठाण संघासाठी तो तालुका नियमामध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला. काल देखील तो 2 आयकॉनला घेऊन खेळला. आज स्वतः ग्रामीणचा संघ घेऊन तो खेळतोय. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. पाहायला गेलं तर क्रिश कोळी नाही आहे, अभिजित ठाकूर पाहायला मिळाले नाही आहेत. बरेचसे खेळाडू नसताना देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सध्या विषयमध्ये तुम्ही केवलला पाहताय. त्याचा परफॉर्मन्स रबर बॉलमध्ये चांगलाच नेहमी पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल थोडासा वळवण्याचा प्रयत्न देखील केला, कारण यंदा जर पाहायला गेलं तर योगेश कोहली आणि केवल कोहली यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. योगेश कोहलीनी बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये त्यानं टिपलेले झेल असतील, त्याचा अर्धषटक फार महत्त्वाचं दिगोडी संघासाठी.
पण आज योगेश कोहली पाहायला मिळत नाहीयेत. कदाचित रबर बॉलची स्पर्धा खेळत नसतील. या वेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. योगेशला पण पाहताय यस डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये पाहायला मिळत. अगदी ते सावलीमध्ये उभे आहेत. धावपला धावा लागले त्या 37 धावा. फार कमी धावांत षटक आता विश्वजितचं पाहायला मिळत्या. मोठे फटके येत नाही आहेत. डॉट बॉलचं पर्सेंटेज त्यानं वाढवल्या. मागील 3 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केल्यात. या वेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये पाहायला मिळाला. स्वप्नील इथं पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. फक्त एकच धाव. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. ताकद कमी आणि वा काय कमालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट शेताची तिथे पाहायला मिळाले. ओम ठाकूरने टिपलाय झेल. महत्वाचा झेल कॅरी केलाय आणि तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. जवळजवळ आपण म्हणूयात की पूर्वार्धामध्ये 1 डझन जास्त बॉल लागलेत. पण या आता इनिंग मध्ये जास्त बॉल लागताना पाहायला मिळत नाहीयेत. आणखीन एक विकेट मिळेल का? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय विश्वजित ठाकूरनं. बॅक टू बॅक दुसरा आधा दिला अलिबाग टीमला. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. तेजस येताना पाहायला मिळतात. बॅटिंग करण्यासाठी तेजस दाखल झालेत. ऑन हॅट्रिक. षटक संपलंय मागील. विश्वजित ठाकूरनं फार कमी धावा दिल्या. 2 महत्वाच्या विकेट याही मॅच मध्ये त्यानं मिळवल्यात. 4 धावांचं फक्त षटक पाहायला मिळालं. त्यामुळे येणारे आता 6 बॉल सामना जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 50 धावांची आणखीन गरज. या वेळचा बॉल डीप बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये जाताना पाहायला मिळाला. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. नाव काय? रोनक दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल लोवर फुलटॉस टाकला जिथे 4 धावा पाहायला मिळाल्यात. अजूनही 46 धावांची गरज आहे. 46 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुण्यामध्ये आणि पुण्यातच पाठवलाय. लॉंग ऑनच्या पलीकडे मिळतील धावा 6. षटकार. महत्वाची ही मॅच. यावेळचा बॉल बॅटची कडा. पाठीमागे चेंडू निघून गेला. मिळतील धाबा आणखीन. सिंगल रन्स फक्त येताना पाहायला मिळते. एक धाव इथून जोडली गेल्या. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅचकडे आपण पाहतोय. अतिशय चांगला असा सामना देखील एक विजयाच्या बाजून जाताना पाहायला मिळतोय. चला भूमिका स्फोट चिरले आपण दाखल व्हा. संघनायकाला आपण इथं इन्व्हाइट करतोय. भूमिका स्फोट चिरले. हा बॉल खोलामध्ये टाकला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रोनक सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची मॅच देखील आज पाहायला मिळाली. नॉट आउट 49 धावा विश्वजित ठाकूर मोठ्याच्या बॅटमधून आल्यात. 2 विकेट त्यानं मिळवल्यात. व्ही शेप मध्ये खेळलाय फटका. केवल कोहली येताना पाहायला मिळालेत. एकच धाव आता इथून येताना पाहायला मिळणारा. धाव घेण्याचा प्रयत्न आता जास्त होताना पाहायला मिळत नाही. स्ट्राईक रोटेट फक्त केली जाते. शेवटचा बॉल औपचारिकता पाहायला मिळते. कारण या सामन्यामध्ये ठाऊक आहे अलिबाग संघाला देखील कारण प्रचंड धावानं हा संघ आता
पराभूत होताना पाहायला मिळेल आणि आता सामना जिंकलाय बरं स्पोर्ट दिघोडे टीमना. कॉंग्रॅच्युलेशन दिघोडे टीम. आणि सामन्याचा हिरो बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर. नॉट आउट 49 धाबा, 2 विकेट मिळवल्यात, अवघ्या 4 धाबांचं षटक. आणि मोठ्याला आपण इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच साठी.